तर मग काय म्हणता गडचिरोलीकर, आज मी देवी बघायला गेलो आणि माझ्यासोबत हे काय घडला, तर चला बघूया. तर आज मग मी आलो होतो आपल्या रेड्डीवाड्याच्या देवी बघायसाठी. तर इथं आल्यावर पहिले आपण हे पुलिया उलिया क्रॉस केले, काहीतरी पुलिया उलिया बनवले. तेवढ्यात आपले फॉलोअर भेटले, काही ते आपल्याला पाहून हाय हॅलो करत होते, तर त्यांनी बी हाय हॅलो केलं. त्यानंतर आपल्याला दिसले शंकरजी. जेवढं आम्ही जात असतो तेवढ्यात नाही का तो म्हणे का रस्त्यात भूत उत आहे म्हणजे चलमध्ये भेटू मध्ये. तर आम्ही मिक्की माऊसला भेटलं पहिले, त्याच्यानंतर आम्ही गोरिलाला पण भेटलं आणि गोरिलाला भेटलो तेवढ्या थोड्यात हा भूत दिसला. काय भूत म्हणते का मला भिवाडत म्हणते, पण आम्ही भाऊ एकदम गडचिरोली करतो, मीच त्याला भिवाडून टाकलो. तर तो बी दसकून गेला. मग त्याच्यानंतर काय त्याची थोडीशी मजाक मस्करी केली आपण आणि मग आम्ही आलतो सीधा इकडे शंकरजीचे दर्शन करायला. शंकरजीचे दर्शन करून खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही आलतो हे कोणतरी भाऊ चक्कर येणाऱ्या जागेवरती, आपल्याला माहीत नाही का वेगळं. त्यानंतर आम्ही घुसलो सीधा देवीच्या पेंडालमध्ये. पेंडालमध्ये खूपच चांगलं वाटलं, कारण की देवी होती एकदम छान. आणि त्यानंतर मग मी पाहिलं सला लोकायला छत्र्या नाही भेटत बरं, तर लोक सला डेकोरेशनमध्ये छत्र्या वापरत होते. त्यानंतर आम्ही सीधा निघलो आपल्या. मग आम्ही पण एका ठिकाणी गरबा बघायला आलो होतो, कारण की हा गडचिरोलीचा मोठा गरबा होता. म्हणून आम्ही इथं आल्याबरोबर आपल्याला भेटले आपले भाऊ लोक, त्यांना हाय हॅलो केला, त्यासोबत थोडेसे नारे लावून घेतले. त्याच्यानंतर आम्ही इकडे येऊन बघतो तसं कोणीच गरबा खेळत नव्हता काही. मग मी म्हणलं थांबा, म्हणलं पोट्या येवा. माझे मित्र होते तेवढे जण, ह्यांच्यासोबत मी थोडीशी चिंगडशाही केली. चिंगडशाही केल्याबरोबर पाहिजे होतं थोडशाच वेळा तिथं पुरी गर्दी जमावून गेली काय. मग आपण केला गरबाचा बिलकुल असा आनंद घेऊन गरबा बघितला तिथं. गरबा तर खूप छान वाटत होता, पण साला आमच्या इकडच्या लोकांना गरबाच खेळता नाहीत काय, नुसतं चिंगडशाही करते अंदर जाऊन. मग आपल्याला काही तेवढं काही छान नाही वाटलं, तर आम्ही बी निघून गेलो घराकडे.